गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांसाठीच एक महत्त्वाची सूचना. मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 35 नंबरची कंपनी असलेल्या वेदांता ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपनींसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचा असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक आज 23,639 अंक या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे 52 वीक हायपासून सध्या सुमारे 2734 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे 52 वीक हायपासून सुमारे 10.36% इतके खाली आहे. म्हणजेच काय, तर आपले एकूण मार्केटमध्ये सध्या मंदीचे वातावरण आहे. आत्ता सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच जागतिक शेअर बाजार, सर्व शेअर बाजार आत्ता 52 वीक हायपासून खाली येत आहेत. तर आपलं मार्केट हे सध्या 52 वीक हायपासून सुमारे 10.36% इतके खाली आहे. परंतु मित्रांनो, मार्केटचा तळ कोणालाही समजत नाही. मित्रांनो, मागील जर मंदी पाहिल्या 2008ची 2020ची, तर त्यात जर पाहिलं तर एकूण मार्केट हे 52 वीक हायपासून सुमारे 50% ते 60% एवढे सुद्धा खाली गेलेले होते. परंतु आत्ता जर आपलं मार्केट बघितलं तर ते आत्ता 52 वीक हायपासून फक्त 10.36% इतकेच खाली आहे. तर सध्या मार्केटमध्ये मंदीची सुरुवात आहे. तर मित्रांनो, आता आपण वेदांता ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वेदांता. आणि वेदांता ही कंपनी मित्रांनो मेटल्स या सेक्टरमधील नॉन फेरस या श्रेणीतील आहे. मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हिंदुस्तान झिंक. हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा पहा. त्या व्हिडिओची ह्या व्हिडिओशी तुलना करा. ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे त्याचा एक तुम्हाला ठोकताळा बांधता येईल. तसेच मित्रांनो, पुढची कंपनी आहे हिंद कॉपर, जैन रिसोर्स,
ग्रॅव्हिटा इंडिया, रामरत्न वायर्स, भारत वायर रोप, डिवाइन पॉवर, भाग्यनगर इंडस्ट्री. मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 12 मार्च 2026 आणि आज वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स 719 अंक ह्या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, वेदांता या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 769 रुपये. 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 363 रुपये. आणि किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स 249 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स 206 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स 60 रुपयाला मिळत होता. आणि किमतीच्या बाबतीत 10 वर्षापेक्षा असेच मागं गेल्यास 2000 साली वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 1 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे शेअर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर वेदांता ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,81,391 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार हे कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे 35 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, अशाच 1 नंबरची कंपनी, 2 नंबरची, 3 नंबरची अशा कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर आपण आपल्या चॅनलवर शेअर बाजार मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या असे आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या ही प्लेलिस्ट पहा. तुम्हाला सर्व कंपन्याची म्हणजे 1 नंबरपासून आत्तापर्यंतच्या 2026 मधील कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला दिसतील. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीला 2025 साली 20,534 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 7,530 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 14,506 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 23,709 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 15,033 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचा मालकी हक्क सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे हे पाहणे. तर मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक.
त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 56.38% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 15.37% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 12.15% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण वेदांता ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीला 2021 साली 15,033 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट 2022 साली वाढला. 2022च्या तुलनेत 2023 साली नेट प्रॉफिट कमी झाला. परत 2023च्या तुलनेत 2024 साली परत कमी झाला. 2024 सालच्या तुलनेत 2025 साली एकदम भरघोस नेट प्रॉफिट वाढलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये म्हणजेच दरवर्षी नेट प्रॉफिट होतं ही जमेची बाजू आहे, परंतु नेट प्रॉफिटमध्ये एक कल्ली अशी वाढ नाही. काही वर्षी कंपनीला नेट प्रॉफिट जास्त होतो आहे, काही वर्षी कमी होतो आहे. म्हणजेच काय, तर त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 249 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 206 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 60 रुपयाला मिळत होता, 2000 साली 1 रुपयाला मिळत होता, तोच वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 719 रुपयाला मिळतो आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 249 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 249 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 206 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 60 रुपये आणि 2000 साली गुंतवलेला 1 रुपया, आज त्याचे 719 रुपये झालेले आहेत. जे ओव्हरऑल जर बघितलं तर 2000 साली ह्या कंपनीत 1 रुपया गुंतवला असता तर त्याचे 719 रुपये झाले असते. आणि मित्रांनो, समजा ह्या कंपनीत 2000 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता म्हणजे 2000 सालच्या तुलनेत आत्ता 2026 साली ह्या कंपनीनं 719 पट एवढा परतावा दिलेला आहे. म्हणजेच काय, तर 1 लाख रुपये गुंतवले असते 2000 साली तर ते जे आत्ता 719 लाख म्हणजे सुमारे 7,19,00,000 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर मित्रांनो, ह्या कंपनीनं सतत भरघोस असा प्रॉफिट दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सुमारे 56.38% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. ह्या कंपनीत जर बघितलं तर प्रमोटर होल्डिंग हे 56% आहे. म्हणजेच काय, तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. आणि हो मित्रांनो, आपण आत्ता बघितलं की ह्या कंपनीत 1 लाख रुपये जर गुंतवले असते 2000 साली तर त्याचे 7,19,00,000 रुपये झालेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण अभ्यासक्रम म्हणजे शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदरात आपण पाहिलेले आहे की कोणत्याही कंपनीचा आपण शेअर्स खरेदी केल्यावर त्या कंपनीचा शेअर्स कमी दरात खरेदी करून जास्त दरात विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो. परंतु मित्रांनो, तेवढाच फायदा नसतो शेअर्स खरेदी केलेल्याचा, तर त्यातून आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या बाबतीत डिव्हिडंडच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर ह्या कंपनीचा इतिहास जर बघितला डिव्हिडंडचा तर ह्या कंपनीनं दरवर्षी चांगला डिव्हिडंड दिलेला आहे. 2025चं जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं 2025 साली वर्षात 2दा डिव्हिडंड दिलेला आहे. एकदा 16 रुपये व एकदा 7 रुपये. म्हणजे 2025 साली ह्या कंपनीनं सुमारे 23 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. पर शेअर 23 रुपये इतका डिव्हिडंड ह्या कंपनीनं 2025 साली दिलेला आहे.
मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की वेदांता या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे, परंतु ते नेट प्रॉफिटमध्ये एक कल्ली अशी वाढ नाही आहे. म्हणजे काही वर्षी नेट प्रॉफिट झाला आहे, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या नेट प्रॉफिटमध्ये कमी झालेला आहे. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. त्यामुळेच मित्रांनो, ही कंपनी सध्या नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे. प्रोमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम वाटत नाही. मित्रांनो, वेदांता ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 हायपासून कोणत्याही कारणाने एकूण मार्केट जर खाली आले, म्हणजेच युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी भयावह परिस्थिती, तसेच अजूनही आर्थिक क्रायसिसची कारणे, ह्या कारणामुळे जर एकूण मार्केट खाली आले तर त्याच्यामुळे योग्य कंपन्यांचे सुद्धा आणि उत्तम कंपन्याचे सुद्धा शेअर्सच्या किमती खाली येत असतात. आणि तीच मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर वेदांता या कंपनीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार योग्य आहे. परंतु मित्रांनो, 52 खायपासून ह्या कंपनीचा शेअर्स एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर खाली आला तर त्याच्यात टप्प्याटप्प्याने सध्या गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. म्हणजे समजा 10% 52 खायपासून 10% खाली आल्यास काही रक्कम गुंतवा. तसेच मित्रांनो, अजून 10% खाली आल्यास अजून काही रक्कम गुंतवा. मित्रांनो, म्हणजे जागतिक मंदीच्या काळात कधीकधी उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा 50-50, 60-60% सुद्धा खाली आलेले आहेत. परंतु जागतिक मंदी निवळल्यानंतर उत्तम कंपन्याचे शेअर्स हे लवकरच नवीन हाय दाखवत असतात, नवीन हाय किंमत दाखवत असतात. तर वेदांता ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास अतिशय योग्य आहे. मित्रांनो, वेदांता या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या अपडेट्सना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हे माहीत आहे, ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण सध्या बनवलेले व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर तुम्हाला शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी असेल तर शेअर बाजार अभ्यासक्रम हे आपल्या चॅनलवरील संपूर्ण प्लेलिस्टमधील 16 व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.